श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात पैसा टिकत नाही, किचन मध्ये सतत अडचणी, वाद किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवते, तर कदाचित अन्नपूर्णा देवीशी संबंधित एक मोठी चूक तुम्ही नकळत करत आहात. आज जाणून घेऊया माता अन्नपूर्णा देवी यांच्याशी संबंधित काही अत्यंत महत्वाचे नियम, जे घरात सुख समृद्धी आणि धन टिकून ठेवू शकतात. अन्नपूर्णा देवीला अन्न, सुख, समृद्धी आणि संपत्तीचा देवी मानली जाते. अनेकांच्या घरात देवीची मूर्ती एक वाटीत तांदूळ भरून त्यावर ठेवले जात असते, पण तसेच अनेक लोक मोठी चूक करत असतात. त्या वाटीतील तांदूळ रोजच्या रोज किंवा ठराविक काळाने बदलणे आवश्यक असते. जर हे तांदूळ खूप दिवस तसेच ठेवले, ते ओले झाले, खराब झाले किंवा त्याचे तुकडे पडू लागले, तर तो मोठा वास्तुदोष मानला जातो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, पैशाची अडचण निर्माण होते आणि मन शांती कमी होते. म्हणून देवी खाली ठेवलेले तांदूळ नेहमी स्वच्छ, कोरडे आणि ताजे असले पाहिजे. देवीची पूजा म्हणजे फक्त अगरबत्ती लावणे नाही, तर शुद्धता आणि सातत्य राखणे खूप महत्वाचे आहे. आता प्रश्न येतो, जुने तांदूळ काय करायचे? बरेच लोक हे तांदूळ फेकून देतात, पण ही मोठी चूक आहे. कारण हे तांदूळ रात्रभर देवीच्या संपर्कात राहिल्यामुळे मांत्रिक मानले जातात. त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रमाण होते. हे तांदूळ फेकून देण्याऐवजी रोजच्या स्वयंपाकात, विशेषतः भातात वापरले पाहिजे. असे केल्याने घरातील लोकांचे आरोग्य सुधारते, नकारात्मक ऊर्जा कमी होतात, कुटुंबामध्ये प्रेम आणि एकता वाढते. जर तुम्हाला घरात पैसा टिकवायचा असेल, बरकत व्हावी असेल आणि आर्थिक धैर्य व्हावे असेल, तर तांदळाबरोबर एक विशेष उपाय केला जातो. तांदळाऐवजी तांदळासोबत मुंगाची डाळ वापरली जाते. मुंगाच्या डाळीबरोबर बुध ग्रहाचा प्रभाव मानला जातो. बुध आणि बुद्धी, व्यापार आणि धनाचा आकार ग्रह आहे. एका वाटीत थोडे अक्षत तांदूळ आणि मुंगाची डाळ घ्या. त्यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापन करा. हा उपाय श्रद्धेने केल्यास घरात पैशाची बरकत वाढते, खर्च नियंत्रणात राहतो आणि आर्थिक अडचण कमी होतात. स्वयंपाकघर हे घराचे हृदय मानले जाते. म्हणूनच किचन मध्ये अन्नपूर्णा देवीचा फोटो लावणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे वास्तुदोष कमी होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. फोटो शक्यतो पूर्व दिशेला आग्नेय कोपऱ्यात लावावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फोटो गॅसच्या अगदी वर लावू नका, कारण स्वयंपाकाचा धूर आणि उष्णता फोटोवर जाऊन त्याची प्रतिमा कमी होऊ शकते. तसेच स्वयंपाकघरात प्रवेश करताना समोरच्या देवीचे दर्शन होईल अशा ठिकाणी फोटो लावणे अधिक शुभ मानले जाते. आता महत्वाच्या सावधगिरी जाणून घ्या. त्या भिंतीवर देवीचा फोटो आहे, त्या भिंतीच्या दुसऱ्या बाजूला बाथरूम नसावे, हे अत्यंत अशुभ मानले जाते. तसेच त्या भिंतीला लागून चपला, बूट किंवा शूज स्टँड ठेवू नका. असे केल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करते असे मानले जाते. जर तुमच्या घरी अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तरी काळजी करू नका. एक स्वच्छ वाटीत तांदूळ घ्या आणि त्यावर एक सुपारी ठेवून त्याची पूजा केली तरी अन्नपूर्णा पूजेचे फळ मिळते. लक्षात ठेवा, घरात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी मोठे उपाय नाही, तर या छोट्या छोट्या वास्तविक गोष्टी महत्वाच्या असतात. स्वच्छता, श्रद्धा आणि योग्य दिशा, त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशा साधनिक माहितीसाठी सखी मराठीला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.